ओके, आजचं आहे आपलं सॉलिड स्टेटचं लेक्चर नंबर 5 नंबरचं लेक्चर आहे आपलं. कालपर्यंत आपण काय शिकलोय? काल आपण त्या ठिकाणी पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, बरोबर. प्रत्येकाची पॅकिंग इफिशियन्सी आपण त्या ठिकाणी काढली, बरोबर का. त्याच्यामध्ये जो काही SCC होता किंवा SC ज्याला आपण म्हणतो SCC, त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती आली? 52.36%. जो तुमचा BCC आहे त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती आली तुमची? 68%. आणि जो तुमचा FCC आहे त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती आली? 74%. किती आली? 74%. एम्प्टी स्पेस किती होती इथं? 26. इथे 32 आणि इथे 47.63%. बरोबर. हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे. हे 3 फॉर्म्युला पाहिले आपण. जर x ग्राम मध्ये आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढायला लावले तर कसं काढणार? x × n. SCC असेल तर n ची व्हॅल्यू 1 येईल, BCC असेल तर n ची व्हॅल्यू 2 येईल आणि जर FCC असेल तर n ची व्हॅल्यू 4 येईल. ओके, अपॉन रो. हा रो म्हणजे काय? तुमची डेन्सिटी इंटू ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय? व्हॉल्यूम, बरोबर. आणि ए म्हणजे काय असतो? एज लेंथ तुमची. नंबर ऑफ युनिट सेल्स काढायला लावले तर x अपॉन रो इंटू ए क्यूब. आणि नंबर ऑफ युनिट सेल इन गिवन व्हॉल्यूम काढायला लावले तर v अपॉन ए क्यूब. दिलेला व्हॉल्यूम डिवायडेड बाय ए क्यूब करायचं. ठीक आहे. आज आपल्याला पाहिजेत क्रिस्टल डिफेक्ट्स. काय पाहिजेत आपल्याला? जे काय तुमचे क्रिस्टल्स बनतात ते सॉलिड क्रिस्टल, क्रिस्टलाइन सॉलिड्स बनतात, यांच्यामध्ये काय होतं कधी कधी जर त्यांचं हिटिंग प्रॉपर झालं नाही किंवा बनवत असताना जर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज वगैरे ऍड झाल्या तर तो जो क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट जनरेट होतो. काय होतं? त्या क्रिस्टलमध्ये डिफेक्ट जनरेट होतो, ज्याला आपण म्हणतो क्रिस्टल डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? ओके, काय होतं पहा. एनी डेविएशन फॉर ऑर्डरली अँड स्टॉइशियोमेट्रिकली perfect arrangement of atoms, ions or molecule in the crystal lattice is called as imperfection or a defect. जो काही इम्परफेक्शन त्याच्यामध्ये येते किंवा जो काही एक्सटर्नल पार्टिकल येतोय किंवा जी त्यांची ऑर्डरली अरेंजमेंट आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचं पहिलं प्रॉपर्टी काय? त्यांच्यामध्ये जे पार्टिकल असतात ते कसे असतात? तुमचे ऑर्डरली अरेंज असतात. ओके, ही ऑर्डरली अरेंजमेंट मध्ये जर काही अडथळा येत असेल किंवा काहीतरी इम्प्युरिटी आली किंवा काही डेव्हिएशन आलं, काय आलं? काही डेव्हिएशन आलं किंवा दी स्टॉइशियोमेट्री आहे म्हणजे जेवढे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू समजा आयोनिक कंपाऊंड आहे काय तुमचा किंवा आयोनिक सॉलिड आहे, आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड, त्याच्यामध्ये काय होतं? जेवढे कॅटायन तेवढेच अनायन असतात आयडियली. पण जर कॅटायन आणि अनायन यांचा रेशो जर मेंटेन राहिला नाही तर त्याच्या तिथे म्हणतो आपण त्यांची स्टॉइशियोमेट्री डिस्टर्ब झाली. काय झाली? स्टॉइशियोमेट्री त्यांची त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेली आहे. ओके, क्रिस्टल लॅटिस. आणि जे काही त्याच्या हे जे काय होतं याला काय म्हणतो आपण? इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट इन क्रिस्टल स्ट्रक्चर. मग जे डिफेक्ट्स असतात ते 3 प्रकारचे असतात. किती टाइपचे डिफेक्ट्स असतात? 3 प्रकारचे डिफेक्ट असतात. पहिला असतो तुमचा पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो लाईन डिफेक्ट, तिसरा असतो प्लेन डिफेक्ट. एका सिंगल पॉइंटला डिफेक्ट आला, पॉइंट डिफेक्ट. अख्ख्या क्रिस्टल मध्ये फॉर एक्झाम्पल पहा, समजा ही क्रिस्टलची शीट आहे तुमची एक अशी, समजा ह्याच्यामध्ये एका पॉइंटला डिफेक्ट आला, ओके, याला म्हणणार तुम्ही पॉइंट डिफेक्ट. काय म्हणणार याला तुम्ही? परंतु काय झालं? तो जो डिफेक्ट आहे तुमचा हा एका पॉइंटला नसून तर काय झालं? अख्ख्या लाईन मध्ये आला, याला काय म्हणणार तुम्ही? लाईन डिफेक्ट. काय म्हणणार तुम्ही याला? परंतु संपूर्ण अख्खा जर प्लेनच तुमचा डिफेक्टिव्ह असेल, काय असेल? समजा तुमचा प्लेनच तुमचा काय असेल? समजा डिफेक्टिव्ह असेल, याला काय म्हणणार तुम्ही आता? प्लेन डिफेक्ट. काय म्हणणार तुम्ही याला? प्लेन डिफेक्ट. संपूर्ण प्लेन मध्ये डिफेक्ट आहे म्हणून याला म्हणायचं प्लेन डिफेक्ट. सर आपल्याला सगळे शिकायचे आहेत का? नाही. आपल्याला कोणतं शिकायचं? फक्त पॉइंट डिफेक्ट. कोणतं शिकायचं? फक्त आपल्याला लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आपल्याला नाही येत. कोणतं शिकायचं? फक्त पॉइंट डिफेक्ट आपल्याला शिकायचा आहे. मग पाहूयात पॉइंट डिफेक्ट. पहा, जो पॉइंट डिफेक्ट आहे त्याचे परत पुढे 3 टाइप्स पडतात. किती टाइप पडतात पॉइंट डिफेक्टचे? 3 टाइप. पहिला कोणता आहे तुमचा? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि तिसरा कोणता आहे तुमचा? इम्प्युरिटी डिफेक्ट. डिफेक्टचे 3 टाइप.
पॉइंट, लाईन आणि प्लेन याच्यातला आपल्याला कोणता पाहायचा फक्त फक्त पॉइंट डिफेक्ट पाहायचा आहे. जो पॉइंट डिफेक्ट आहे त्याचे किती टाइप्स आहेत टोटल? 3 टाइप आहेत. स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. तिसरा कोणता आहे? पहिला कोणता आहे आपला? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. बोला काय डाऊट? हे समजलेलं आहे का? स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय? ज्या वेळेला नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स हे वेगवेगळे असतात किंवा नंबर ऑफ ॲटम्स सेम असतात. नंबर ऑफ ॲटम्स काय असतात? म्हणजे डिफेक्ट यायच्या आधी जेवढे ॲटम्स होते, डिफेक्ट आल्याच्या नंतर सुद्धा तेवढेच ॲटम्स आहेत, त्याला म्हणायचं स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. परंतु डिफेक्ट आलेला आहे. डिफेक्ट जरी आला तरी सुद्धा डिफेक्ट यायच्या आधी जेवढे ॲटम्स होते, डिफेक्ट आल्याच्या नंतर सुद्धा तेवढेच ॲटम. जर असं मेंटेन राहत असेल त्याला म्हणायचं स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. परंतु आधी जेवढे ॲटम्स होते त्याच्यामध्ये डिफेक्ट आला, डिफेक्ट आल्यावरती आधीचे ॲटम्स काय झाले? आता चेंज झाले, नंबर ऑफ ॲटम्स बदलला. नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. इम्प्युरिटी, जो काही आधीचा क्रिस्टल होता त्याच्यामध्ये कोणतरी बाहेर चाललं किंवा काहीतरी इम्प्युरिटी आली, त्याला म्हणायचं इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हणायचं त्याला? इम्प्युरिटी डिफेक्ट. शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केले, आता डिटेल मध्ये पाहूया. पहा, पहिला कोणता आहे आपला? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. कोणता आहे पहिला आपला? In this type of defect, the stoichiometry of compound is maintained as per its chemical formula. केमिकल फॉर्म्युला नुसार. फॉर एक्झाम्पल पहा, NaCl केमिकल फॉर्म्युला काय? Na प्लस Na आणि Cl. म्हणजे किती Na? 1. किती Cl? 1. हा जो फॉर्म्युला आहे तो काय होतो? कायम 1:1 हा मेंटेन जर राहिला त्याला म्हणायचं स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. आणि जर तो मेंटेन नसेल राहत त्याला म्हणायचं नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. बोला काही डाऊट? कळाले? आता स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्टचे पुन्हा सब टाइप्स आहेत. डिफेक्टचे किती टाइप? 3 टाइप. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे किती टाइप्स? 3. स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. आता जो काही स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट त्याचे परत टाइप्स आहेत. किती आहेत टोटल? 4 टाइप आहेत. किती टाइप्स आहेत? 4 टाइप. पहिला कोणता आहे? वॅकन्सी डिफेक्ट. दुसरा कोणता आहे? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. तिसरा कोणता आहे? शॉर्टकी डिफेक्ट. कोणता आहे तुमचा? शॉर्टकी डिफेक्ट. आणि चौथा कोणता आहे तुमचा? फ्रँकेल डिफेक्ट. कोणता आहे? सोपे आहेत, लय अवघड. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? डिफेक्टचे किती टाईप? सर एवढं तर क्लासिफाय केलंय, पर अजून तुम्ही म्हणता अजून लई आहे, थांबा जरा. ठीक आहे. डिफेक्टचे किती टाईप झाले? 3. पॉइंट, लाईन, प्लेन. लाईन आणि प्लेन आपल्याला पॉइंट मध्ये किती टाईप? परत 3. स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. स्टॉइशियोमेट्रिकचे परत 4 टाईप. पहिला वॅकन्सी, दुसरा सेल्फ इंटरस्टिशियल, तिसरा शॉर्टकी आणि चौथा फ्रँकेल. पहिला कोणता आहे आपला? वॅकन्सी. नावातच आहे वॅकन्सी म्हणजे काय? रिकामी जागा. ओके. डिफेक्ट काय होतो? एक रिकामी जागा त्या ठिकाणी तयार होते. हाय का इथे ऍटम? इथला ऍटम काय तुमचा? मिसिंग आहे ना? अहो आहे का इथला ऍटम मिसिंग? बोला काय डाऊट? मग अशी जर वॅकन्सी तयार होत असेल, रिकामी जागा जर एम्प्टी स्पेस जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर त्याला म्हणायचं वॅकन्सी डिफेक्ट. क्रिस्टल मध्ये एखादा ऍटम जर त्या पोझिशन पासून मिसिंग आहे तर काय म्हणायचं त्याला? वॅकन्सी. कारण त्याची जागा काय झाली त्या ठिकाणी? वॅकंट झाली, रिकामी झाली. बोला काय डाऊट? समजलंय का? ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सबस्टन्स सम पार्टिकल आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटिस. काय असतात? रेग्युलर साइट ते असायला पाहिजे परंतु तिथं आहेत का? नाहीयेत, मिसिंग आहेत ते. अशा डिफेक्टला काय म्हणायचं? वॅकन्सी डिफेक्ट. आता जर पार्टिकल कमी झाले, पार्टिकल काय झाले? कमी झाले. आधी समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात आधी किती पार्टिकल होते? 1 2 3 4 5. बरोबर, म्हणजे 20 टोटल. किती पार्टिकल होते टोटल? हे 5 5 5 5. टोटल किती होते आधी? 20. आता 2 गेले, किती झाले? आता डिफेक्ट आला 18. समजा एका पार्टिकलचा मास 1 ग्राम आहे तर या अख्ख्या क्रिस्टलचा मास किती घेतलं समजा आपण? ते 20 ग्राम. डिफेक्ट यायच्या आधी किती होतं? आता डिफेक्ट आल्यानंतर किती झाले?
18 ग्राम झाले. म्हणजे मास काय झालं रे, कमी झालं. ऍटम्स गेल्यामुळे व्हॅकन्सी क्रिएट झाली, आणि व्हॅकन्सी क्रिएट झाली त्याच्यामुळे काय झालं, तुमचं मास पण डिक्रीज झाले. मास काय झाले तुमचं, डिक्रीज. जर मास डिक्रीज झाले, ओके, आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे आपला काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी काय तुमची एक प्रकारे डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास, असं म्हणू शकतो का मी, म्हणू शकतो. म्हणजे मास जर वाढलं तर डेन्सिटी वाढेल, मास जर कमी झालं डेन्सिटी पण काय होणार. जर याच्यामध्ये मास कमी होत आहे तर डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार. इन दिस मास ऑफ सॉलिड डिक्रीजेस while volume remains the same, hence density decreases. व्हॉल्यूम तेवढंच राहिले, आधी क्रिस्टल एवढा होता, आता एवढंच. जागा त्याच्यात जी होती तेवढीच आहे, फक्त पार्टिकलची नंबर काय झाला तुमचा, कमी झाला. म्हणून मास कमी झालं, आणि मास कमी झालं त्याच्यामुळे काय कमी झाली तुमची, डेन्सिटी कमी झाली. बोला, काही डाऊट, समजलं का, कस काय कमी झाले, कळले, नक्की कळाले. बोला, याच्यात काही डाऊट, अहो याच्यात काही डाऊट, नक्की का. कोणता डिफेक्ट होता हा, वॅकन्सी डिफेक्ट. सेकंड पहा, self interstitial defect. In this type of defect, some extra particle occupy the interatomic space in the crystal lattice, creating defect. एकच मिनिट, टेक्स्टबुक आहे का, घ्या बरं टेक्स्टबुक. थोडस इथं बदल आहे मला माझं वाटतंय. ओके, पहा, सेल्फ इंटरस्टिशियल हा दोन प्रकारे येऊ शकतो. ठीक आहे, मला वाटलं फक्त एकच टाईप आहे, याच्यात दोन प्रकारे येऊ. हा ओके, ठीक आहे, पुढे आहे. आता काय झालंय पहा, इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल म्हणजे काय, ही जी जागा आहे ना मधले, जे व्हाईट मध्ये दिसतंय तुम्हाला, जी काय तुम्हाला व्हाईट मध्ये दिसते आहे, या स्पेसला म्हणायचं इंटरस्टिशियल स्पेस. काय म्हणायचं, काय म्हणायचं, या जागेला किंवा रिकामी जे काय व्हाईट दिसतं त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल स्पेस. काय होतं, हे जे पार्टिकल आहेत पहा, हा परफेक्ट क्रिस्टल आहे आणि हा डिफेक्ट आल्यावरचा क्रिस्टल आहे. काय फरक आहे दोघांमध्ये, हा, इथं काय झालंय, हा एक पार्टिकल एक्स्ट्रा झालाय. काय झालंय, एक पार्टिकल, म्हणजे जी काय इथे पहा, इथे जी तुमची इंटरस्टिशियल स्पेस होते, रिकामी होती इथे, ती इथं जी काय तुमची इंटरस्टिशियल स्पेस रिकामी होती, ठीक आहे, या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये इथं काय झालं, एक एक्स्ट्रा पार्टिकल येऊन बसलाय. जर असं झालं त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेल्फ का, हे बाकीचे जसे पार्टिकल आहेत, हा सुद्धा पार्टिकल त्यांच्या सारखाच आहे, पण काय झालंय, एक्स्ट्रा झालाय. आधी समजा ह्या पार्टिकलचा मास आपण फॉर एक्झाम्पल म्हणूयात की 20 होतं, किती होतं, 20 ग्राम. आता एक एक्स्ट्रा आला, आता किती होईल, 21 ग्राम. मास वाढले म्हणजे डेन्सिटी वाढणार. समजलं का, अवकळलंय का, समजलंय. आता पहा, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा पार्टिकल मास इन्क्रीजेस अँड डेन्सिटी ऑफ सॉलिड इन्क्रीजेस. असा जर तुमचा डिफेक्ट आला तर मास काय होतं, वाढतं, आणि डेन्सिटी पण काय होती, वाढते. बोर्डाला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आणि ही डायग्राम काढणं अपेक्षित आहे. समजलंय का. कधी कधी डिफरन्स साठी विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्रँकेल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट, किंवा डिफरन्स बिटवीन वॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. तिथे तुम्हाला हे सगळे पॉइंट त्या ठिकाणी लागत असतं. समजलं का, कळलंय, नक्की. जाऊ पुढे. आता पहा, एक टाईप काय झालं, एक एक्स्ट्रा पार्टिकल येऊन त्या ठिकाणी बसला. इंटरस्टिशियल स्पेस जी काही रिकामी जागा होती त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक एक्स्ट्रा पार्टिकल येऊन बसलेला आहे. आता सेकंड टाईप मध्ये काय होईल पहा, समजा असा तुमचा सॉलिड आहे, क्रिस्टलाइन सॉलिड, एक परफेक्टली काढतो, अशी समजा पार्टिकलची अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता काय झालं, याच्यामध्ये आला डिफेक्ट. काय झालं, याच्यामध्ये डिफेक्ट आला. आता ज्या वेळेला डिफेक्ट येईल त्यावेळेला होणार काय पहा, पार्टिकल सगळे तुमचे असणार आहेत, जेवढे आहेत तेवढेच असणार आहेत.
दोन्ही साईडला सेम पार्टिकल दिसतात आहेत का? डिफेक्ट मध्ये होतं काय, पार्टिकल त्याची ओरिजिनल पोझिशन सोडतो आणि इथं असं इंटरस्टेशियल स्पेस मध्ये येऊन बसतो. काय झालं, पार्टिकलने स्वतःची ओरिजिनल पोझिशन सोडली आणि कुठे येऊन बसला तो, इंटरस्टेशियल स्पेस मध्ये येऊन बसला. याला पण काय म्हणायचं, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. काय म्हणायचं याला सुद्धा, पार्टिकलनी काय केलं, ओरिजिनल पोझिशन सोडून जी काय मध्ये स्पेस होती पार्टिकलच्या मध्ये बाकीच्या, त्याच्यामध्ये जाऊन तो बसलेला. याचं मास काढा बरं, किती पार्टिकल आहे तिथं, 6. यांचं मास किती येणार, 6 ग्राम. त्यांचं सांगा बरं, 6च. पार्टिकल तेवढेच आहे, फक्त काय झाली आहे, जागा बदलली आहे. पार्टिकल सेम आहेत ना. जर मास सेम असेल याचा अर्थ डेन्सिटी सुद्धा, डेन्सिटी काय असणार, सेम. डेन्सिटी बदलेल का, as number of particle remains the same, density of solid remains unaffected. Density of solid remains unaffected. बोला, काय डाऊट, इथपर्यंत समजलंय का? डिफेक्ट कळलाय, पार्टिकल कुठे जाऊन बसतो, इंटरस्टेशियल स्पेस मध्ये, त्या म्हणायचं सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. किंवा सेल्फ इंटरस्टेशियल असंही म्हणू शकतो, कधी पार्टिकल काय झालं, एक एक्स्ट्रा पार्टिकल येऊन त्या स्पेस मध्ये बसलेला आहे. समजलंय का? बोला, काय डाऊट, इथपर्यंत कळलेलं आहे का? काय आहे का जे पुन्हा सांगायचंय? किती डिफेक्ट्स पाहिले आपण, 2 पाहिले. पहिला कोणता पाहिला, वॅकेन्सी. वॅकेन्सी मध्ये काय होतं, त्यांच्या जागेवरून पार्टिकल मिसिंग असतात, मास कमी होतं, डेन्सिटी पण काय होते तुमची, कमी होते. सेकंड पाहिला सेल्फ इंटरस्टेशियल. सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट हा 2 प्रकारे येऊ शकतो. पहिला, एक एक्स्ट्रा पार्टिकल येऊन त्या ठिकाणी बसला, आणि दुसरा कसा, पार्टिकल ओरिजिनल पोझिशन सोडून इंटरस्टेशियल स्पेस मध्ये जाऊन बसला. असे 2 प्रकार. थर्ड कोणता आहे आपला, शॉर्टकी डिफेक्ट. आता जो तुमचा शॉर्टकी डिफेक्ट आहे किंवा तुमचा जो काय फ्रँकेल डिफेक्ट आहे, हे जे 2 आहेत खालचे, ओके, हे ओनली फॉर किंवा ओनली ऑकर्स इन आयोनिक सॉलिड्स. हे कोणामध्ये होतात, फक्त आयोनिक सॉलिड मध्ये होतात. कोणामध्ये होत असतात, फक्त हे वरचे 2 तुमचे ऍटम्स मध्ये होतात, कोव्हॅलंट सॉलिड मध्ये होतील, मॉलिक्युलर मध्ये होतील. पण आयोनिक सॉलिड मध्ये कोणते होतात, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल. आयोनिक सॉलिड मध्ये वॅकन्सी डिफेक्ट येणार नाही. ओके, तो येतो पण नाही येणार. असं का, पुढे सांगतो. ठीक आहे, आयोनिक मध्ये कोण येतात, शॉर्टकी डिफेक्ट, आणि दुसरा कोणता येतो, फ्रँकेल डिफेक्ट. एकच. ओके, आयोनिक मध्ये कोणते येतात, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. समजलंय. आता आयोनिक सॉलिड मध्ये काय असतं बरं, आयोनिक सॉलिड मध्ये काय असतात, आयन्स. कोणते आयन्स असतील, कॅटायन्स आणि एनायन्स. कोणते आयन असतील त्या ठिकाणी, एकच, कॅटायन्स आणि अनायन्स त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, मग पहा आता शॉर्टकी डिफेक्ट मध्ये काय होतं. दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन आयोनिक सॉलिड. कोणामध्ये होतो, आयोनिक सॉलिड मध्ये. काय होतं पहा, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर पोझिशन फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग द वॅकन्सीज. काय होतात, कॅटायन्स आणि अनायन्स मिसिंग होतात, म्हणजे एक प्रकारचा कोणता डिफेक्ट आहे, वॅकन्सी. परंतु ज्यावेळेस आयोनिक सॉलिड मध्ये वॅकन्सी होतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, शॉर्टकी डिफेक्ट. समजले, आहे वॅकन्सीज पण त्याला वॅकन्सी म्हणत नाही. काय म्हणतात त्याला, बोला, काय डाऊट, समजलंय का? ओके, आता समजा एक कॅटायन गेलेला आहे, तर एक काय जातो, अनायन. म्हणजे जेवढे कॅटायन्स जातात तेवढेच काय जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की आधी समजा 10 कॅटायन होते आणि 10 अनायन्स होते. डिफेक्ट आल्यावरती हे 10चे समजा 9 कॅटायन झाले. किती झाले, तर अनायन पण किती होणार आहेत, 9 अनायन होणार. जेवढे कॅटायन गेले तेवढेच काय गेले, जेवढे कॅटायन गेले तेवढेच काय गेले, अनायन गेले. समजतंय, आलं लक्षात. म्हणजे ऍट दी एंड तुमचा रेशो चेंज झाला का,
नाही, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच का झाला निगेटिव्ह चार्ज. बॅलन्स मेंटेन आहे का? जर बॅलन्स मेंटेन आहे, जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह, याचा अर्थ सॉलिड कसा असेल तुमचा न्यूट्रल. कसा असणार न्यूट्रल. त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा चार्ज एक्स्ट्रा चार्ज डेव्हलप होणार नाही, म्हणून याला म्हणायचं शॉर्टकी डिफेक्ट. हा कोणत्या टाईपचा डिफेक्ट आहे? पहा, द डेन्सिटी ऑफ सॉलिड डिक्रीज. ऑब्विसली डेन्सिटी का कमी होणार? मास कमी झालं. मास का कमी झालं? कारण कॅटायन आणि आयन गेले ना. परंतु इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज मेंटेन. जरी मास कमी झाला असलं तरी न्यूट्रॅलिटी मात्र मेंटेन राहते. जेवढे कॅटायन गेले तेवढेच काय गेले अनायन गेले. एक्झाम्पल काय त्याचं? NaCl, KCl आणि AgBr यांच्यामध्ये हा डिफेक्ट येऊ शकतो. कोणता डिफेक्ट? शॉर्ट डिफेक्ट. कोणता डिफेक्ट? बोला, काय डाऊट? नेक्स्ट कोणता आहे आपला? फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट इज अ टाइप ऑफ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. कोणासारखा आहे तो? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. मात्र त्याला फ्रँकेल का म्हटलो? कारण तो कोणामध्ये आला? आयोनिक सॉलिड मध्ये आला. कोणामध्ये आला? आयोनिक सॉलिड मध्ये आला, म्हणून त्याला म्हणायचं फ्रँकेल डिफेक्ट. बाकीच्यांमध्ये आला असता तर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, फ्रँकेल डिफेक्ट पहा. क्रिएटेड बाय ऑक्युपेन्सी ऑफ आयन्स बिटवीन द लॅटिस पॉइंट ऑर इंटरस्टिशियल पोझिशन इज कॉल्ड एज फ्रँकेल डिफेक्ट. मध्ये जर कोणी येऊन बसलेला असेल तर त्याला म्हणायचं फ्रँकेल डिफेक्ट. इथं पहा, पार्टिकल इथली जागा सोडून कुठे गेलाय? इथे गेलाय. सॉरी, इथली जागा सोडून पार्टिकल कुठे गेलाय? पहा, इथे गेलाय. गेलाय का? अहो गेलाय का? म्हणजे स्वतःची ओरिजिनल पोझिशन सोडून लॅटिस स्पेस मध्ये किंवा जे सेल्फ इंटरस्टिशियल स्पेस आहे त्याच्यामध्ये जाऊन तो बसलेला आहे. दिस टाइप ऑफ डिफेक्ट अरायझेस इन द आयोनिक सॉलिड विच हॅव रिलेटिव्हली स्मॉलर साइज ऑफ कॅटायन अँड कॅन फिट इन टू इंटरस्टिशियल पोझिशन. ज्यांच्या कॅटायनची साईज खूप बारीक असते त्यांच्यामध्ये मोस्टली आपल्याला फ्रँकेल डिफेक्ट पाहायला मिळतो. समजलंय? आवा आलंय का? कोणामध्ये होतो फ्रँकेल डिफेक्ट? ज्यांची कॅटायनची साईज बारीक आहे आणि अनायनची साईज कंपॅरेटिव्हली कशी आहे? जास्त आहे, मोठी आहे. ठीक आहे. आता पहा, डेन्सिटी ऑफ सॉलिड रिमेन्स अनएफेक्टेड. का बरं? कारण फक्त पोझिशन बदललेली आहे. पार्टिकल्स, ऍटम्स, सॉरी आयन्स तुमचे आहे तेवढेच आहे. द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ क्रिस्टल रिमेन्स अनएफेक्टेड. एक्झाम्पल काय याचं? AgCl. कोणामध्ये होतो हा? मोस्टली सीईटी ला आपल्याला क्वेश्चन विचारतात. काय? विच ऑफ द फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड शॉर्टकी डिफेक्ट ऑकर्स. मग कोणामध्ये ऑप्शन असतात आपल्याला? NaCl, KCl, AgBr, AgCl वगैरे. आन्सर काय आपलं? विल नॉट ऑकर. कोणामध्ये नाही होणार? AgCl मध्ये. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात AgCl चे वगैरे. ओके, एक्झाम्पल मात्र लक्षात ठेवायचं. बोला, इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? समजलंय का? स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्टचे किती टाइप्स झाले? 4. टोटल किती? स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. स्टॉइशियोमेट्रिकचे किती टाइप्स परत? 4. कोणते कोणते? वॅकन्सी, त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल, नंतर काय? शॉर्टकी, नंतर काय? फ्रँकेल. नंतर कोणता? फ्रँकेल. खालचे दोन कोणामध्ये होतात? फक्त आयोनिक सॉलिड मध्ये. कोणामध्ये होतात? फक्त. आता शॉर्टकी डिफेक्टचे एक्झाम्पल काय आपल्याकडे? NaCl, KCl, AgBr. आणि फ्रँकेल डिफेक्टचं एक्झाम्पल काय दिलं होतं आपल्याला? AgCl. कळलंय का? समजलंय? नेक्स्ट कोणता पाहिजे आपल्याला आता? इम्प्युरिटी डिफेक्ट. कोणता पाहायचा आहे? आता इम्प्युरिटी डिफेक्ट जो आहे पहा, 2 प्रकारे होऊ शकतो. इम्प्युरिटी डिफेक्ट किती प्रकारे होऊ शकतो? 2 प्रकारे. ओके, पहा. द कॅटायन्स फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन आयोनिक सॉलिड इज रिप्लेस्ड बाय डिफरंट कॅटायन्स. म्हणजे जो ओरिजिनल कॅटायन असतो त्याच्याऐवजी कोणतरी दुसरेच कॅटायन आलेले असतात. जसं की पहा, फॉर एक्झाम्पल समजा हा तुमचा काय, हा नाही, हा तुमचा सॉलिड असेल असा, आणि हे समजा तुमचे पार्टिकल असतील. एक तुमचा कॅटायन आहे फॉर एक्झाम्पल म्हणूयात आपण. मोठा झालाय हा. ठीक आहे, चला जाऊ दे, काय हरकत. एक तुमचा एनायन, एक कॅटायन.
असा एक तुमचा कॅटायन आहे फॉर एक्झाम्पल, एक तुमचा एनायन आहे. मोठेवाले आता एनायनची साईज मोठी असते, ठीक आहे. मोठेवाले काय आहेत म्हणजे तुमचे एनायन्स, मोठेवाले काय आहेत तुमचे, आणि हा छोटावाला काय आहे तुमचा कॅटायन. समजतंय का? नक्की का? पुढे ठीक आहे. मोठेवाले काय आहेत तुमचे एनायन आणि छोटेवाले काय आहेत तुमचे कॅटायन. आता काय झालं, एका कॅटायनच्या ऐवजी एक दुसराच कोणतरी कॅटायन आला. समजतंय? फॉर एक्झाम्पल आपण म्हणू हा समजा झेडेन आहे, Zn2+. काय हा कोणता कॅटायन आहे? हा Zn2+ चा कॅटायन. हा पण कोणता आहे? Zn2+. हा पण कोणता आहे? मात्र इथं जो आहे हा वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल हा फक्त Zn आहे, न्यूट्रल आहे. कसा आहे तो? न्यूट्रल. आलं लक्षात? सगळे 2+ वाले, हा मात्र 0 वाला आहे. असं कोणतरी वेगळा कॅटायन येऊन बसतो, त्याला म्हणायचं इम्प्युरिटी डिफेक्ट. काय म्हणायचं? If the impurity cation is substituted in place of regular cation, then it is called as substitution impurity. रेग्युलर पोझिशन पहा, इथे काय झाले, रेग्युलर पोझिशनची कॅटायनची ती त्यांनी ऑक्युपाइड केली आहे, म्हणजे रेग्युलर कॅटायनच्या ऐवजी तो आलेला आहे. याला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी नुसती आली नाही, तर इम्प्युरिटीनी काय केलं, ओरिजिनल जे कॅटायन होते त्यांना सबस्टिट्यूट केलं. काय केलं? समजलंय? सेकंड पा, इफ दिस इम्प्युरिटी ऑफ कॅटायन इज प्रेझेंट इन इंटरस्टिशियल पोझिशन. आता कुठं झाली मात्र ती इंटरस्टिशियल पोझिशन, देन इट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. As the interstitial impurity defect changes the property of original crystalline solid. जो ओरिजिनल प्रॉपर्टी आहे ती मात्र इथे बदलते. alloys are formed by substitution defect. जे alloy असतात तुमचे ते कशाचे बनलेले असतात? सबस्टिट्यूशन डिफेक्ट. एक्झाम्पल काय दिले आपल्याला? ब्रास, कॉपर मेटल इज सबस्टिट्यूटेड बाय झिंक मेटल. अजून सोपं करू चला इथं. फॉर एक्झाम्पल हे सगळे काय आहेत तुमचे? कॉपर. हे कोणते आहेत? कॉपर. आणि हा मात्र कोण आलाय तुमचा? झिंक आलाय. कोण आलाय तुमचा? झिंक आलाय. याला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. मात्र आता पहा, आता मात्र डिफेक्ट तुमचा वेगळा येते. ठीक आहे. आता आहेत का सगळे रेग्युलर? ओके. आता मात्र काय झालं, मात्र एक नवीन कॅटायन त्या ठिकाणी आला आणि त्याने काय केलं, अशी अरे नवीन कॅटायन त्या ठिकाणी आला आणि त्यांनी अशी इंटरस्टिशियल पोझिशन मात्र ऑक्युपाय केली. समजलं का? समजलंय? याला काय म्हणायचं? हा पहा, हा काय तुमचा एक्स्ट्रा कॅटायन, एक्स्ट्रा कॅटायन इन स्पेस. त्याला काय म्हणणार तुम्ही? बोला. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टेनलेस स्टील माहिती का तुम्हाला? याचं एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. ओके. त्याच्यामध्ये कॉपर, कार्बनचे ॲटम्स असे येऊन बसतात. बोला, काय डाऊट? समजलंय का? अवकळलंय? नक्की का? अव समजलंय का? जाऊ का पुढे? Alloys are formed by substitution impurity. ब्रास दिले आणि स्टेनलेस स्टील पहा. The interstitial impurity defect by
कार्बन ऍटम्स. कोण येऊन बसतं मध्ये तुमचा? कार्बन येऊन बसतो. कोणते एक्झाम्पल काय त्याचं? स्टेनलेस स्टील. एक्झाम्पल काय त्याचं? स्टेनलेस स्टील कुठं वापरतात रे? भांडी असतात स्टेनलेस स्टीलची, माहिती ना? ठीक आहे. आणि हे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटीचे एक्झाम्पल काय आहेत तुमच्याकडे? एक आहे तुमचा ब्रास आणि दुसरा आहे तुमचा ब्रॉन्झ. काय आहे तुमच्याकडे? ब्रास आणि ब्रॉन्झ. आता पहा, जे तुमचं ब्रास आहे अलॉयचे एक्झाम्पल देतोय मी. कशाचे एक्झाम्पल आहे? पहिला ब्रास आणि दुसरा कोणता आहे तुमचा? ब्रॉन्झ. जो ब्रास आहे, ब्रास इज मेड अप ऑफ कॉपर अँड झिंक. कशाचा बनलेला असतो तो? कॉपर अँड झिंक. आलं का लक्षात? जो ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झ इन मेड अप ऑफ कॉपर अँड टिन. कशाचा बनलेला असतो? पेपरला विचारतात मोस्ट ऑफ द टाइम आणि आपल्याला नक्की लक्षात येत नाही, कन्फ्युजन होतं झिंक कुठं आणि टिन कुठं आहे. लक्षात ठेवा, जर इथं एस आला तर इथं काय घ्यायचा? झेड घ्यायचा. जर इथं झेड आला तर इथं काय घ्यायचा? एस घ्यायचा. म्हणजे एस म्हणजे टिन ना. अलग लक्षात, उलट करायचं. एस आला तर झिंक आणि झेड आला तर टिन. कळलं? कॉपर अँड टिन, कॉपर अँड झिंक हे लक्षात असतं, पण टिन कुठं झिंक कुठं हे लक्षात येत नाही. मग शॉर्ट ट्रिक काय आपली? इकडे एस आलाय, ब्रास मध्ये एस येतो म्हणून इकडे झिंक घ्यायचा. ब्रॉन्झ मध्ये झेड येतो म्हणून इकडे टिन घ्यायचा, एस एन घ्यायचं. बोला, काय डाऊट? आपण शोधलंय. बोला, काय डाऊट याच्यामध्ये? समजलंय का? काय करायचं कळलंय? नक्की? असंच टाइमपास किंवा ऐकलं असेल पुढे, माहित नाही मला. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट हे सगळे काय होते तुमचे? इम्प्युरिटी. याच्या आधी, त्याच्या आधी स्टॉइशियोमेट्रिक, नंतर इम्प्युरिटी. आता कोणते आपले? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. आता पहा, द डिफेक्ट अरायझेस when the ratio of number of cations to anions becomes different from that of the chemical formula. इथून मागे काय होतं? जेवढे कॅटायन जात होते तेवढेच अनायन. आता मात्र तसं नाही. 2 कॅटायन गेले तर अनायन जातील पण किंवा नाही जाणार पण, 4 जातील 5 जातील, हे त्या ठिकाणी फिक्स नाहीये. समजते? दिस चेंज इन स्टॉइशियोमेट्री डज नॉट चेंज द क्रिस्टल स्ट्रक्चर. असं झालं तरी स्ट्रक्चर बदलत नाही. एक्झाम्पल काय त्याचं? मेटल डेफिशियन्सी आणि दुसरं काय? मेटल एक्सेस. नावातच आहे मेटल डेफिशियन्सी म्हणजे काय होईल? मेटलचं प्रमाण कमी होणार. आणि मेटल एक्सेस म्हणजे काय? मेटलचं प्रमाण जास्त होईल. ठीक आहे, पहा पहिलं मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. There are many solids which are difficult to prepare in stoichiometric composition and contains less amount of metal. एक्झाम्पल काय? NiO. ओके. काही मेटल्स असे आहेत की जे आपल्याला डायरेक्टली बनवता येत नाही. तसं एक्झाम्पल दिले आपल्याला. ह्याच्यामध्ये काय होते पहा, निकेल निकेल निकेल, ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. इथे काय झालं? एक निकेल तुमचा मिसिंग झालाय, कमी झालाय, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. काय म्हणतो ह्याला आपण? समजलंय का? काय होतं? मेटलचं प्रमाण कमी होतं किंवा क्वांटिटी त्याची कमी येते. मेटल एक्सेस काय होतं? इंटरस्टेशियल स्पेस मध्ये एक्स्ट्रा क्वांटिटी येऊन बसते. काय होते? आता पहा, द मेटल एक्सेस डिफेक्ट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन ऍट इंटरस्टेशियल पोझिशन. काय होतं? एक्स्ट्रा कॅटायन येतो. ऍट द रूम टेम्परेचर ZnO इज व्हाईट इन कलर. व्हेन हिटेड इट लुजेस इज ऑक्सिजन अँड टर्न्स येलो. आता होतं काय? पहा, एक्स्ट्रा कॅटायन आला. पहा, Zn आधी हे सगळे Zn2+ होते. हा एक एक्स्ट्रा आला, इथे आलाय का? तो आल्यामुळे काय झालं? त्याच वेळेस इलेक्ट्रॉन पण आले. काय आले? आणि ज्या ज्या ठिकाणी मोबाईल इलेक्ट्रॉन येतात, लक्षात ठेवा इथून पुढे, ज्या ज्या ठिकाणी मोबाईल इलेक्ट्रॉन येतात किंवा फ्री इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी येतो कलर. काय येतो? कलर येतो. इथे फ्री इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे हीट केल्यावरती ऑक्सिजन निघून गेला, इलेक्ट्रॉनचा बॅलन्स डिस्टर्ब झाला. आधी निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन बॅलन्स करत होता, इलेक्ट्रॉन तो ऑक्सिजन घेत होता. आता मात्र ऑक्सिजन गेलाय, इलेक्ट्रॉन घ्यायला कोणीच नाही, इलेक्ट्रॉन तसेच राहिले. त्यामुळे कलर काय झाला? व्हाईटचा येलो. कलर काय झालाय? व्हाईटचा कन्व्हर्जन कशामध्ये झाले? असं का झालं? कारण बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा, कोणत्याही कंपाऊंडला कलर ज्या वेळेला येतोय तो कशामुळे येतोय? बिकॉज ऑफ
फ्री इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण अनपेअर इलेक्ट्रॉन पण म्हणतो किंवा त्यालाच आपण मोबाईल इलेक्ट्रॉन असंही म्हणतो. समजलंय? NaCl ला सुद्धा येलो कलर असतो बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन, ज्याला म्हटलं जातं ॲलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी. काय म्हणतात त्याला? असं जर कलर येत असेल त्याला म्हणतो आपण ॲलिओ व्हॅलेंट इम्प्युरिटी. बोला, इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? विचारून घ्या. हे काय होते? सगळे क्रिस्टलचे तुमचे डिफेक्ट्स. काय होते? सगळे तुमचे अहो काय होते? डिफेक्ट्स होते. काय होते? हे डिफेक्ट्स होते. पहा काय पाहतोय आपण? डिफेक्ट्स पाहतोय. अहो काय पाहतोय? डिफेक्ट्स. किती टाइपचे डिफेक्ट्स असतात? 3 टाइपचे. पहिला कोणता? लाईन डिफेक्ट. दुसरा कोणता? पॉइंट डिफेक्ट. आणि तिसरा कोणता? प्लेन डिफेक्ट. याच्यातला आपण कोणता पाहिलाय? फक्त पॉइंट डिफेक्ट. कोणता पाहिला फक्त? पॉइंट डिफेक्टचे किती टाइप? 3 टाइप आहेत का? कोणते कोणते? स्टॉइशियोमेट्रिक हवा आहे का? दुसरा कोणता? इम्प्युरिटी. आपण पाहिले तसेच लिहितो. आणि तिसरा कोणता? नॉन स्टॉइशियोमेट्रिक. स्पेलिंग चुकलं का वरती? IO. एकच मिनिट. अरे यार, एकच मिनिट. इम्प्युरिटी डिफेक्ट. दुसरा कोणता पाहिला आपण? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. आणि तिसरा कोणता पाहिला आपण? स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. ओके. आता इम्प्युरिटी डिफेक्टचे किती टाइप? इम्प्युरिटी डिफेक्टचे किती टाइप? 2 टाइप. किती टाइप? इम्प्युरिटीचे 2 रे. कोणते कोणते? बोला. इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 टाइप. पहिला कोणता? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी. बरोबर का? आणि दुसरा कोणता? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी. नॉन स्टॉइशियोमेट्रिकचे किती टाइप? 4 टाइप. सॉरी, स्टॉइशियोमेट्रिकचे किती टाइप? 4 टाइप. कोणते कोणते? वॅकन्सी. त्यानंतर सेल्फ इंटरस्टेशियल. आणि तिसरा बोला. शॉर्टकी डिफेक्ट. बरोबर का? अरे यार, हे झालं. आणि चौथा कोणता? फ्रँकेल. नॉन स्टॉइशियोमेट्रिकचे टाइप्स किती आहेत? नॉन स्टॉइशियोमेट्रिक 2. कोणता कोणता? मेटल, मेटल डेफिशियन्सी. आणि दुसरा कोणता? मेटल
मेटल डेफिशियन्सी आणि मेटल एक्सेस. बोला, इथपर्यंत काय डाऊट? हा झाला तुमचा सगळा फ्लो चार्ट. समजलंय? बोला, ह्याच्यात काय डाऊट? केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. ठीक आहे. ह्याच्यात फक्त काय कुठे गेले एक्झाम्पल आपल्याकडे? इम्प्युरिटी मध्ये सबस्टिट्यूशन इम्प्युरिटीचे एक्झाम्पल काय? अलॉयज. काय एक्झाम्पल याचे? अलॉयज. आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटीचे एक्झाम्पल काय आहेत? स्टेनलेस स्टील. एक्झाम्पल काय आहे? आता अलॉय मध्ये काय पाहिलं आपण? ब्रॉन्झ. आणि दुसरं काय पाहिलं? ब्रास. ब्रॉन्झ म्हणजे काय? कॉपर अँड टिन. आणि ब्रास म्हणजे काय? कॉपर अँड झिंक. आलं का लक्षात? बोला, इथपर्यंत काही डाऊट काही आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? बोला, काय एक्सप्लेन करायचंय का परत? नाही समजलं इथपर्यंत? ठीक आहे. काय होतं आपल्याकडे? डिफेक्ट्स. आता काय पाहिजे आपल्याला? बँड थेरी. काय पाहिजे आपल्याला? जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे, जी काय आहे, किंवा कंडक्टिंग प्रॉपर्टी म्हणत, इलेक्ट्रिकल म्हणण्यापेक्षा कंडक्टिंग प्रॉपर्टी. एखादा सॉलिड तुमचा कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे का सेमी कंडक्टर आहे? एखादा क्रिस्टलाइन सॉलिड तुमचा कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे का दोघांच्या मधला सेमी कंडक्टर आहे? हे ओळखण्यासाठी किंवा हे जस्टिफाय करण्यासाठी जी काय थेरी दिली गेली त्याला काय म्हणतो आपण? बँड थेरी. काय म्हणतो त्याला आपण? आता पहा, बँड थेरीनुसार काही गोष्टी ज्या कन्सिडर केल्यात, कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिली पहा, अ मेटल क्रिस्टल इज कन्सिडर ॲज इलेक्ट्रॉन सी मॉडेल and viewed as a three-dimensional array of metal cations emerge in the sea of mobile electron. मेटलला काय म्हटलं त्यांनी की सगळीकडे असे इलेक्ट्रॉन पसरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मेटलची एक अरेंजमेंट आहे. मेटल हे कॅटायन असतात, पॉझिटिव्ह चार्ज. मेटलवरती कोणता चार्ज असतो? असा समुद्र एक प्रकारचा, ठीक आहे, कशाचा? इलेक्ट्रॉनचा. आणि त्याच्यामध्ये असे मेटल्स एका पिरियडिक ॲरे मध्ये, एका स्पेसिफिक अरेंजमेंट मध्ये काय केलेले आहेत? 3 डायमेन्शन मध्ये अरेंज केलेले आहेत. असं काय म्हटलंय बँड थेरीनुसार? पहा, अकॉर्डिंग टू बँड थेरी द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ मेटल ओव्हरलॅप टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर आहे का? हे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन काय बनतात? कुठं पाहिलं? कुठं पाहिलं हे? केमिकल बॉन्डिंग मध्ये, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मध्ये पाहिलं ना? ॲटॉमिक ऑर्बिटल काय होतात? ओव्हरलॅप होतात आणि त्यांच्यापासून काय बनतो? काय बनतो? मॉलिक्युलर ऑर्बिटल. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात तेवढेच काय बनतात? तेवढेच काय बनतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल, which are spread all over the crystal structure. The energy difference between the adjacent molecular orbital changes at the number of molecular orbital changes. Okay, जसं ॲटॉमिक मॉलिक्युलर ऑर्बिटल बदलतील त्यांची एनर्जी पण काय होत असते? चेंज होत असते. आपण त्यांची एनर्जी लेवल डायग्राम सुद्धा पाहिलेली आहे त्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पहा, मॉलिक्युलर ऑर्बिटल आर ऑफ 2 टाइप्स. किती प्रकारचे आहेत त्यांनी सांगितले? बँड थेरीनुसार 2. पहिला काय? व्हॅलेन्स बँड किंवा असं म्हणा, ठीक आहे. आणि दुसरा काय तुमचा? कंडक्शन बँड. किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे बँड आपल्याला सापडतात. ओके, किती प्रकारचे बँड आपल्याला? हसून घ्या आधीच, हसून घे मग मी शिकवतो. घे अजून. झालं का? हसच अजून, हस. तू पण झालं? जाऊ पुढे. ठीक. आता पहा, किती प्रकारचे बँड आहेत? 2 प्रकारचे बँड. पहिला कोणता? व्हॅलेन्स बँड. दुसरा कोणता? कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड पहा, द ॲटॉमिक ऑर्बिटल विथ फील्ड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इनर शेल फॉर्म्स व्हॅलेन्स बँड. कोणते? आतमधला शेल. पहिला शेल, दुसरा शेल, पहिला शेल, दुसरा शेल, तिसरा शेल, चौथा शेल. जो चौथा शेल झाला हे काय झालं? सगळ्यात आउटर मोस्ट शेल. आणि तिसरा, दुसरा, पहिला हे काय झाले? त्याचे इनर शेल. काय झाले हे त्याचे? हे इनर शेल येऊन काय बनवतात तुमचं? व्हॅलेन्स बँड. काय बनवतात तुमचा? वेअर देर आर नो फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे फिरत नसतात, ते पेअर असतात. अनपेअर इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये
नाही. ऍज इलेक्ट्रॉन्स आर इव्हॉल्ड इन द बॉन्डिंग. बॉन्डिंग करण्यामध्ये ते इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत बॉन्डिंग करतात, पेअर असतात, ते अनपेअर इलेक्ट्रॉन नाही. कंडक्शन बँड पहा. द पार्शियली फिल्ड कसा असतो हा बँड? or empty orbitals overlap to form molecular orbital to form conduction bands. Okay, conduction band where the electrons are delocalized and can conduct electricity and heat. Okay, ह्याच्यात जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते मोबाईल असतात. कोणत्या बँड मध्ये? कंडक्शन बँड मध्ये. आता कंडक्शन बँड जेवढा जास्त भरलेला असेल तेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त असते. कंडक्शन बँड जर रिकामा असेल आणि व्हॅलेन्स बँड भरलेला असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही ऑलमोस्ट झिरो असते. काय असते? झिरो. समजलंय का? आता जे मेटल्स असतात त्यांच्यामध्ये काय होतं पहा. इन मेटल्स द व्हॅलेन्स बँड अँड द कंडक्शन बँड ओव्हरलॅप और द एनर्जी डिफरन्स बिटवीन देम इज निग्लिजिबल. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, मेटल मध्ये काय होतं, हा समजा तुमचा व्हॅलेन्स बँड आहे, ठीक आहे, तर याच्या लगेच खाली काय असतो तुमचा, असं इथे कंडक्शन बँड असतो. कोणता असतो? आणि ह्या दोन बँड मधला जो काही इंटरनल डिफरन्स आहे ना, हा खूप कमी असतो. काय असतो? खूप. जो डिफरन्स आहे ना रेड कलर मध्ये त्याला म्हणतात बँड गॅप. काय म्हणतात त्याला? बँड गॅप म्हणतात. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन कॅन इझिली बी शिफ्टेड फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड अँड कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन्स तुमचे काय होऊ शकतात? इझिली इथून खाली असे जाऊ शकतात. त्याला उलट करूयात, थांबा आपण. आणि हा व्हॅलेन्स बँड. इलेक्ट्रॉन काय करू शकतात? इझिली व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. आणि कंडक्शन बँड मध्ये जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढी कंडक्टिव्हिटी काय असते? जास्त असते. तेवढी कंडक्टिव्हिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. समजतंय का? नक्की का? व्हॅलेन्स बँड जेवढा भरलेला तेवढी कंडक्टिव्हिटी कमी, कंडक्शन बँड जेवढा जास्त भरलेला तेवढी कंडक्टिव्हिटी जास्त. तेवढी कंडक्टिव्हिटी काय असणार? जास्त असणार. तर इन्सुलेटर मध्ये काय होतं? इन दोस सबस्टन्स, इन्सुलेटर आर दोस सबस्टन्स इन विच द बँड गॅप इज हाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा कंडक्शन बँड जर इथे आहे तर व्हॅलेन्स बँड कुठं असतो तुमचा? असा इथं असतो खाली. यांच्यामध्ये जो गॅप आहे याला काय म्हणतो आपण? बँड गॅप. बँड गॅप खूप जास्त आहे का नाही? म्हणून इथं जरी इलेक्ट्रॉन्स असले ते वरती जाऊ शकतात का? नाही. ते इथून इथे जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये नसते. कोणामध्ये? इन्सुलेटर मध्ये. कोणामध्ये हे चाललंय? दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. त्यांना काय म्हणायचं? आता सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर मध्ये काय होतं? द डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँड इज मॉडरेट. खूप जास्त पण नाही आणि खूप एकमेकांना मेटल सारखी चिटकून पण नाही आणि इन्सुलेटर साठी जास्त पण नाही. असा एक मीडियम लेवलचा बँड असतो, गॅप असतो, की जसं टेम्परेचर वाढेल या खालच्या बँड मधले इलेक्ट्रॉन वरच्या बँड मध्ये जम्प करू शकतात. समजतंय? कधी मात्र ते टेम्परेचर वाढल्यावर. इतर वेळी ते जम्प करू शकत नाही. इतर वेळी इलेक्ट्रॉन जम्प करू शकत नाही. याचा अर्थ ते कसे असणार? इन्सुलेटर. आणि टेम्परेचर वाढवल्यावरती इलेक्ट्रॉन खालून वरती गेले, आता मात्र काय होतील? ते कंडक्टर. आता मात्र काय होतील? ऍट अन ऍब्सोल्यूट झिरो दिस सबस्टन्स डज नॉट कंडक्ट. ओके, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कंडक्ट करत नाही. विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, जसं जसं टेम्परेचर वाढेल इलेक्ट्रॉन्स बिकम्स थर्मली अनस्टेबल अँड गेट शिफ्टेड टू कंडक्शन बँड अँड thus becomes conductor. These substances are called as semiconductors. अशा सबस्टन्सला ज्याच्यामध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन्स हाय टेम्परेचरला किंवा टेम्परेचर वाढवल्यावरती एनर्जी गेन करतो आणि व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातो आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. त्याला म्हणायचं सेमी कंडक्टर. काय म्हणायचं त्याला? ज्याच्यामध्ये जम्पच नाही करू शकत त्याला म्हणायचं इन्सुलेटर. आणि ज्याच्यामध्ये इझिली जाऊ शकतो कंडक्शन बँड मध्ये त्याला म्हणायचं मेटल्स म्हणा किंवा कंडक्टर म्हणा, चालत. ओके, मेटलच्याच प्रॉपर्टी कंडक्टर. ओळखा कोणता कोणता आहे? दिले, नाव दिले डायरेक्ट वरती. हा काय पाहिला? इन्सुलेटर. बँड गॅप काय यांच्यामधला? जास्त. सेमी कंडक्टर मध्ये पहा, आहे का बँड गॅप? आहे, पण ह्याच्यापेक्षा कमी. कंडक्टर मध्ये पहा बँड गॅप किती आहे? एक्स्ट्रीमली लो. समजतंय का? अहो समजतंय का? कळलं का? तिन्ही टाइप्स कळले का? अहो कळले का नक्की? ठीक आहे. आता जे आपले सेमी कंडक्टर असतात ते दोन प्रकारचे आहेत. सेमी कंडक्टर किती प्रकारचे आहेत? दोन प्रकार. सर किती प्रकार शिकवता? ठीक आहे, एवढंच फक्त सांगतो थांबूयात. सेमी कंडक्टर किती प्रकारचे असतात?
खूप आहे अजून. सेमीकंडक्टर किती प्रकारचे असतात? 2. पहिला कोणता आहे? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा कोणता आहे? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता तुमचे जे सेमीकंडक्टर असतात ते मोस्टली ग्रुप 14 एलिमेंटचे बनलेले असतात. कोणत्या एलिमेंटचे बनलेले असतात? कोण येतं बरं ग्रुप 14 मध्ये? सिलिकॉन येतो. कोण येतो तुमचा? सिलिकॉन. मोस्ट ऑफ द टाइम सिलिकॉन. ओके, कोण येतं? सेमीकंडक्टर आर मोस्टली मेड अप ऑफ सिलिकॉन. कोणत्या ग्रुपचा आहे हा? 14 ग्रुप. कोणत्या ग्रुपचा आहे? 14 ग्रुपचा. कशाचे बनलेले असतात सेमीकंडक्टर तुमचे? कशाचे बनलेले असतात? सिलिकॉनचे. कशाचे बनलेले असतात? किती टाईपचे सेमीकंडक्टर आहे? इंट्रेन्सिक आणि दुसरा कोणता आहे? एक्सट्रिन्सिक. इंट्रेन्सिक जे आहे त्याला म्हटलं जातं प्युअर सेमीकंडक्टर. पुढे दिलंय का? पाहू द्या. ठीक आहे, दिलंय. जो इंट्रेन्सिक आहे त्याला काय म्हटलं जातं? प्युअर सेमीकंडक्टर. द मटेरियल इन विच कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर ड्यू टू इट्स ओन इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल काय त्याचं? सिलिकॉन अँड जर्मेनियम. ऑन हिटिंग सम व्हॅलेन्स बँड इलेक्ट्रॉन goes to the conduction band and silicon becomes electric conductor. These are प्युअर सेमीकंडक्टर. हे काय असतात तुमचे? प्युअर सेमीकंडक्टर असतात. कोणते? हे म्हणजे कोण? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. हे म्हणजे कोण? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर काय असतात? हे प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर काय आहेत? प्युअर सेमीकंडक्टर. बोला, काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर काय असतात? प्युअर सेमीकंडक्टर. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी ऍड केलेली नसते. परंतु जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली, काय ऍड केली तर काय बनतो तुमचा? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. त्यांची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, प्रॉपर्टी एनहान्स करण्यासाठी त्यांच्यामध्ये बाहेरून इम्प्युरिटी ऍड करतात. आता सांगितलं इंट्रेन्सिक कोणत्या ग्रुपचे असतात? 14 ग्रुप. ह्या 14 ग्रुप मध्ये काय केलं जातं तर these are the material in which conductivity is induced by doping with impurity. काय ऍड केले जाते त्याच्यामध्ये? ऍड करणे म्हणजेच डोपिंग करणे. डोपिंग म्हणजेच काय? ऍडिंग. बाय ऍडिंग विथ इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13. कोणत्या ग्रुपची इम्प्युरिटी ऍड करतो? 13 or group 15 elements. Depending upon the type of impurity doped, they can be n type or p type semiconductor. म्हणजे ते एक्सट्रिन्सिक आहे त्याचे परत 2 टाइप आहेत, पी टाइप आणि एन टाइप. इंट्रेन्सिक काय तुमचे? प्युअर सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक काय तुमचे? इम्प्युअर सेमीकंडक्टर किंवा डोप सेमीकंडक्टर्स. कळतंय का? आता डोपिंग 2 प्रकारे होईल. एक तर ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड केली जाईल किंवा जर ग्रुप 13 ची ऍड केली त्याला म्हणायचं पी टाइप. ग्रुप 15 ची ऍड केली त्याला म्हणायचं एन टाइप. 15 ला काय म्हणायचं? बोला, इथपर्यंत काय डाऊट? अहो इथपर्यंत काही डाऊट समजलंय का? अहो इथपर्यंत कळलेलं आहे का? हो नाही काहीतरी बोला पटकन. नक्की कळलंय? 100%? ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. हे जे आहे हे आपण उद्या पुन्हा एकदा पाहूयात. ओके, आता खूप खूप जास्त क्लासिफिकेशन झालंय आज. एवढं ठीक झालं, लय झालं. परत एकदा आपण पाहूयात. डिफेक्ट्स. किती प्रकारचे डिफेक्ट? 3 प्रकारचे. पहिला कोणता? पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे किती टाइप्स? 3 टाइप. पहिला कोणता? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. दुसरा कोणता? नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तिसरा कोणता? इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, स्टॉइशियोमेट्रिकचे किती टाइप्स? 4 टाइप. कोणता कोणता? वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. वॅकन्सी मध्ये काय होतं? पार्टिकल तुमचा मिसिंग असतो, मास कमी होतं, डेन्सिटी पण कमी होतं. सेल्फ इंटरस्टिशियल मध्ये काय होतं? पार्टिकल तुमचा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसतो, बरोबर का? शॉर्टकी डिफेक्ट टाइप ऑफ वॅकन्सी डिफेक्ट, मात्र कोणामधला? आयन्स मधला. फ्रँकेल डिफेक्ट टाइप ऑफ काय? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, पण कोणामध्ये? आयन्स मधला, आयोनिक सॉल्ट मधला. इम्प्युरिटी डिफेक्ट 2 प्रकारचे. पहिली कोणती?
सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी, दुसरी कोणती इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी कोणामध्ये सापडते अलॉय मध्ये. अलॉयचे दोन एक्झाम्पल दिलेत आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये, कोणते ब्रास आणि ब्रॉन्झ. ब्रास असेल तर काय लिहायचं, इकडे एस आलाय इकडे झेड येईल, इकडे झेड आलाय इकडे एस येईल. समजलंय का, कळलंय का. नेक्स्ट नॉन स्टॉइशियोमेट्रिकचे किती टाईप, दोन. पहिला मेटल एक्सेस, दुसरा मेटल डेफिशियन्सी. डेफिशियन्सी मध्ये काय होतं, मेटल कमी पडतो आणि एक्सेस मध्ये जास्त येतो, त्याच्यामुळे कलर येतं इलेक्ट्रॉन आल्यामुळे. बोला काय डाऊट, इथपर्यंत कळलंय का. हे सगळं क्लासिफिकेशन. बँड थेअरीनुसार दोन टाईपचे बँड असतात, कोणते कोणते, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड. ओके, जर कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मधला बँड गॅप जास्त असेल त्याला म्हणायचं इन्सुलेटर, कमी असेल सर्वात कमी असेल त्याला म्हणायचं कंडक्टर, आणि कंडक्टर इन्सुलेटरच्या मध्ये असेल तर त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला, सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर किती टाईपचे, दोन. पहिला कोणता इंट्रेन्सिक, दुसरा कोणता एक्सट्रिन्सिक. इंट्रेन्सिक क्लास काय म्हणतो आपण, प्युअर सेमी कंडक्टर. कशाचे बनलेले असतात, ग्रुप नंबर 14. कोण येतं त्याच्यामध्ये, मोस्टली सिलिकॉन आणि जर्मेनियम. यांच्यामध्ये जर इम्प्युरिटी ऍड केली त्याला म्हणायचं एक्सटेन्सिक सेमी कंडक्टर. यांचे दोन टाईप, एक असतो तुमचा पी टाईप, दुसरा असतो तुमचा एन टाईप. दुसरा काय असतो तुमचा एन टाईप. बोला इथपर्यंत काय डाऊट, समजलंय का, अवकळलंय का. इथपर्यंतच सगळं क्लासिफिकेशन व्यवस्थित करून यायचं. ठीक आहे, उद्या निदान तुम्हाला क्लासिफिकेशन तरी लिहिता आलं पाहिजे न पाहता. जमेल का, अहो जमेल का, न पाहता सगळं क्लासिफिकेशन तुम्हाला उद्या लिहायचं आहे. ठीक आहे, चालेल. स्कॅन करून घ्या, नोट्स तुम्हाला मिळून जातील. लिहून घ्यायचं सगळं, लगेच जायचं नाही. जमेल ना, ठीक आहे. उरलेलं आपण उद्या पाहूयात. थँक्यू.